मृत्यूची चाहूल आता 5 वर्ष आधीच लागणार. आरोग्य क्षेत्रात एआयचा करिश्मा. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. कल्पना करा, एखादा गंभीर आजार किंवा हार्ट अटॅक येण्यापूर्वीच जर तुम्हाला त्याची पूर्वसूचना मिळाली तर. कदाचित हे वाचायला विज्ञानावर आधारित सिनेमातल्या कथेसारखं वाटेल, पण प्रत्यक्षात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयनं हे शक्य करून दाखवलंय. आता एआय केवळ चॅटिंग किंवा ऑफिसच्या कामापुरतं मर्यादित राहिलं नसून ते मानवी जीव वाचवण्यासाठी एक रक्षक म्हणून समोर येते. संशोधनाचा नवा टप्पा. जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या सेडॉस सिनाई आणि जॉन्स हॉपकिन्स येथील संशोधकांनी एक खळबळजनक वास्तव समोर आणलंय. त्यांच्या संशोधनानुसार एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि अचानक ओढवणाऱ्या मृत्यूचा धोका अनेक वर्ष आधीच ओळखणं आता शक्य झालंय. विशेषतः हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजेच हृदयाचे स्नायू जाड होणं या धोकादायक आजारात एआयनं तब्बल 93% अचूकतेनं मृत्यूचा धोका वर्तवलाय. डॉक्टरांच्या तुलनेत एआय सरस. जॉन्स हॉपकिन्सच्या संशोधनातून एक थक्क करणारी बाब समोर आली आहे. MRI स्कॅनच्या माध्यमातून हृदयावरील जखमांच्या खुणा ओळखून मृत्यूचा अंदाज वर्तवताना एआयची अचूकता 89 ते 93% होती. याउलट तज्ज्ञ डॉक्टरांच्या पारंपरिक मार्गदर्शक सूचनांनुसार ही अचूकता केवळ 50% मर्यादित असते. सेडॉस सिनाईच्या तज्ज्ञांनी CTA इमेजेसचा वापर करून रक्तातील गुठळ्यांचं सूक्ष्म विश्लेषण केलं, ज्यामुळे 5 वर्षातील हार्ट अटॅकचा धोका अधिक स्पष्टपणे समोर आला. एका वेगानं वाढणारी बाजारपेठ. आरोग्य निदानासाठी एआयचा वापर इतका वाढत आहे की एकट्या अमेरिकेत 66% डॉक्टर सध्या या तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. कॅन्सर, मधुमेहापासून ते हृदयविकारापर्यंतच्या जोखमीचं भाकीत करण्यासाठी याचा वापर प्रभावी ठरतोय. यामुळंच 2025 पर्यंत आरोग्य क्षेत्रातील एआयची जागतिक बाजारपेठ $21.66 अब्ज टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इशारा आणि खबरदारी. तंत्रज्ञानाचं हे वरदान असलं तरी तज्ज्ञांनी काही धोक्यांकडेही लक्ष वेधलंय. मृत्यूचं भाकीत आधीच समजल्यामुळं रुग्णांमध्ये मानसिक ताण आणि भीती वाढू शकते. तसंच रुग्णांच्या खासगी डेटाची सुरक्षा हा देखील चिंतेचा विषय आहे. शेवटी तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी त्यावर आंधळेपणानं विश्वास न ठेवता मानवी निरीक्षण आणि डॉक्टरांचा अनुभव याची जोड असणं अत्यंत गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. येणाऱ्या काळात मानवी जीवनातील एआय मुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी किती फायदा होईल असं आपल्याला वाटतं? आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये लिहून. आणि पाहत रहा लोकवृत्त. नमस्कार.